बोरीवली पूर्व स्टेशन के बाहर यूबीटी शिवसेना द्वारा हिंदी शक्ति के जीआर का रथ जलाकर विरोध प्रदर्शन किया गया। मुंबई के बोरीवली पूर्व स्टेशन के बाहर यूबीटी शिवसेना द्वारा हिंदी शक्ति के जीआर का रथ जलाकर विरोध प्रदर्शन किया, जिसमें सैकड़ों की संख्या में यूबीटी शिवसेना के कार्यकर्ता शामिल थे। यूबीटी शिवसेना के कार्यकर्ता का कहना है कि महाराष्ट्र में हिंदी शक्ति क्यों, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना जैसे राज्यों में हिंदी शक्ति क्यों नहीं किया जा रहा है। महाराष्ट्र की मराठी भाषा को खत्म करने में साजिश रची जा रही है, जो शिवसेना के रहते नहीं हो सकता। हिंदी भाषेची जी सक्ती या महाराष्ट्र सरकारने आपल्यावर लादलेली आहे, पहिलीच्या मुलांना सक्तीचं हिंदी याच्या विरोधात हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी पूर्ण महाराष्ट्रात आज केलेलं आहे। स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे सर्व नेते या आंदोलनात दादर, वांद्रा, वाहीम ते स्वतः त्या आंदोलनात हजर आहेत आणि कारण नसताना तुम्ही मराठी सक्तीकडे करा, आपली मराठी भाषा अनिवार्य असावी अशा तऱ्हेचा आमच्या राज्यामध्ये आम्ही जीआर पास केला होता। तो जीआर रद्द करून ती हिंदी भाषा ते लादण्याचा प्रयत्न करतायत। ही हिंदी भाषा त्यांनी गुजरातमध्ये सक्तीचे लादलेला प्रयत्न केलेला नाहीये। हिंदी भाषा साऊथच्या स्टेटमध्ये करू शकत नाही। यांचा सगळा बेस RSS आणि भारतीय जनता पार्टीचा बेस, याचे सगळे लीडर ते उत्तरेकडचे राजस्थान, त्याच्यानंतर तुमचं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे, पण ह्यांना इथे अजून काय म्हणतात शिरकाव का प्रवेश मिळत नाही। त्याच्याकरता हे हिंदी भाषेचं त्यांनी हे केलेलं आहे। हा संपूर्ण अजेंडा हा केंद्र सरकारचे जे दोन आमचे आहेत गृहमंत्री आणि पंतप्रधान आणि RSS यांचा अजेंडा आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आहोत। सर्व मराठी माणसं, ते कुठलाही झेंडा नाही, कोणताही पक्ष नाही, मराठी म्हणून जे आहेत ते सर्व एकत्र येऊन जसं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मोठं आंदोलन केलं होतं अशा तऱ्हेचा 5 तारखेला आम्ही हा मोर्चा आयोजित केलाय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात न भविष्यती असा मोर्चा होईल आणि याचा सरकारला निश्चित दखल घ्यायला लागेल। आजची जी होळी केली त्याची देखील धग सरकारपर्यंत निश्चित पोहोचेल। त्याच्या अधिवेशनात त्याचा विषय चांगल्यापैकी होईल असं मला वाटतं आणि आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत हे रद्द करत नाहीत तोपर्यंत आमची विविध आंदोलनं या मुंबईत आणि महाराष्ट्रात होणार।